नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. सध्या नीट पेपर फुटीवरून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अशातच आता प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीने देखील या आंदोलनावर पोस्ट केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ही पोस्ट खरी का खोटी पाहूया सविस्तर स्वरूपात. नीट पेपर फुटीच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर विराट कोहलीच्या नावाने एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी ती खरी समजली, पण नंतर ती फेक असल्याचं स्पष्ट झालं. नीट पेपर फुटी प्रकरणी सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, पटना अशा देशातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या आंदोलनाला भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेही पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेचं कारण ठरली एक व्हायरल पोस्ट. या पोस्टमध्ये निष्पक्ष व्यवस्था आणि पारदर्शक परीक्षेबाबत मजकूर लिहिण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही पोस्ट विराट कोहलीने केलेली नाही. ही पोस्ट एका फेक अकाउंटवरनं शेअर करण्यात आली होती. काय लिहिलं या पोस्टमध्ये बघूया आपण. विद्यार्थ्यांना प्रामाणिक व्यवस्था, पारदर्शक परीक्षा आणि गुणवत्तेच्या जोरावर भविष्य घडवण्याचा हक्क आहे. त्यांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्या गांभीर्याने ऐकल्या पाहिजेत. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर तातडीने योग्य निर्णय घ्यायला हवेत. आपल्या देशाचं भविष्य न्याय, पारदर्शकता आणि जबाबदारीवर उभं राहिलं पाहिजे, अशा आशयाचा मजकूर या पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता. दरम्यान ही पोस्ट विराट कोहलीची आहे असं समजून अनेकांनी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केली. शिवाय नेटकऱ्यांनी या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. मात्र ही पोस्ट फेक असल्याचं नंतर समोर आलं. संबंधित अकाउंटही बनावट असल्याचं स्पष्ट झालं. विराटच्या अधिकृत सोशल मीडियावर हँडलवरून विद्यार्थी आंदोलनाबाबत अद्याप कोणतीही पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. चाहत्यांनी ही व्यक्त केली नाराजी. भारतात विराट कोहलीची लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगण्याची तुम्हाला गरजच नाही. क्रिकेट पाहणारा जवळपास प्रत्येक चाहता विराटचा चाहता आहे. त्याने केलेल्या प्रत्येक धाव जणू आपणच फलंदाजी करत असल्याप्रमाणे चाहते साजरी करत असतात. त्यामुळे विराटच्या नावाने करण्यात आलेल्या या खोट्या पोस्टवरही लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. पोस्ट बनावट असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.